क्रिस्पी चिकन ब्रेड स्कीवर्सची आज मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि एकदम जबरदस्त असा हा चिकनचा स्नॅक आहे. त्याबरोबर किड्सच्या टिफिन बॉक्समध्ये तुम्ही बनवू शकता आणि एकदम कुरकुरीत आणि खाण्यामध्ये जबरदस्त असा हा चिकन आणि ब्रेडपासून बनवलेला स्नॅक तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा. तर चला बनवूया चिकन ब्रेड स्कीवर्सची ही रेसिपी. तर सर्वप्रथम मी अर्धा किलो घेतलेला आहे श्रेडेड चिकन. त्यामध्ये टाकूया एक छोटी गाजर बारीक चिरलेली, अर्धा कॅप्सिकम बारीक चिरलेला, एक छोटा कांदा बारीक चिरलेला आणि त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया बटाटा जो असतो ना त्याला मी बॉईल करून घेतलेला आहे. तर इथे मी 3 मध्यम साईजचे बटाटे बॉईल करून घेतलेले होते आणि त्याला हाताने मॅश करून घेतलेले आहे. कोथिंबीर टाकूया. त्याबरोबर टाकूया अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा टाकूया आपण यामध्ये रेड चिली फ्लेक्स, त्याबरोबर टाकूया मीठ चवीनुसार आणि 1 टीस्पून टाकूया आपण यामध्ये रेड चिली सॉस आणि चीज जे असते ना प्रोसेस चीज मी इथे घेतलेली आहे त्याला आपण ग्रेट करून घेऊया. तर चला मस्त असं चीज सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया आणि हा चीजी मस्त आपला ब्रेड स्नॅक जो आहे ना तो रेडी होणार आहे. तर चीज बघा मी इथे ग्रेट करून घेतलेला आहे. आता आपल्याला चीज आणि बाकीचे सर्व मसाले, बटाटा, कांदा आणि जी भाजी टाकलेली आहे ते चिकनमध्ये मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला याला साईडला ठेवायचं आहे. तिथपर्यंत आपण एक मायोनीजची चटणी रेडी करून घेऊया. त्यासाठी मी मायोनीज घेतलेली आहे. त्यामध्ये थोडीशी काळी मिरी पावडर टाकूया आणि त्याबरोबर टाकूया आपण 1 चमचा भरून रेड चिली सॉस आणि मिक्स करून घेऊया. आणि ही आपली मस्त अशी स्टिक्स बरोबर खाणारी चटणी जी आहे ना मायोनीजची ती रेडी होणार आहे. तर हा डिप तुम्ही सुद्धा जरूर बनवा. एकदम जबरदस्त असा याचा टेस्ट जो आहे तो तुम्हाला भेटणार आहे. तर ही आपली चटणी झालेली आहे रेडी. तर याला साईडला ठेवूया आणि आपण ब्रेडला कट करून घेऊया. तर हे बघा ब्रेडची जी साईड असते ना ती साईड मी कट करून घेणार आहे आणि हे बघा अशाच प्रकारे सर्व साईड मी कट करून घेतलेले आहे. आता जो आपण चिकनचा फिलिंग रेडी केलेली होती ती आपण ब्रेडवरती चांगल्या प्रकारे इथे लावून घेऊया. मस्त असं पूर्ण ब्रेडवरती हे बघा आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे चिकनची आपली फिलिंग आणि त्यानंतर दुसरा ब्रेड आपण यावरती ठेवणार आहोत. तर हे बघा लावून मी घेतलेला आहे. आता दुसरा ब्रेड आपण घेऊया आणि त्यावरती अशाच प्रकारे आपण ठेवून घेऊया. जर तुम्हाला स्मॉल स्मॉल पीसेस हवे असतील तर तुम्ही याचे 9 पीस करा. मी इथे फक्त 4 पीस करणार आहे. तर मी दोन तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे. हे बघा कारण ब्रेड माझा छोटा होता, सँडविच ब्रेड होता. जर तुम्हाला अजून छोटे पीस हवे असतील ना तर तुम्ही यामध्ये 9 पीसेस सुद्धा करू शकता. तर हे मी मधून कट करून घेतलेला आहे. कट केल्यानंतर आता आपल्याला स्कीवर्स घ्यायचे आहे आणि हे बघा किती जबरदस्त असा चिकनची आतमध्ये फिलिंग आपली झालेली आहे रेडी. तर सर्वच आपण अशाच प्रकारे चला कट करून घेऊया. आता जे स्कीवर्स असे ना ते तुम्हाला मार्केटमध्ये इझिली भेटते. ते आपण स्कीवर्समध्ये आपल्याला ब्रेड जे आहे ना ते टाकायचं आहे मधून. तर ते आपण टाकून घेऊया इथे. तर एक स्कीवर्समध्ये हे बघा मी एवढे पीस टाकलेले आहे म्हणजे 4 पीस टाकलेले आहे म्हणजे एक पूर्ण ब्रेड मी यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर सर्वच आपण स्कीवर्स अशाच प्रकारे रेडी करून घेऊया. त्यानंतर 2 अंडी घेऊया. त्याला आपल्याला फेटून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मस्त असं अंडीला आपण इथे फेटून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये जो आपण ब्रेड रेडी केलेला होता त्याला डिप करून घेऊया. तर चांगल्या प्रकारे हे बघा सर्व चमच्याच्या मदतीने इथे मी लावून घेत आहे कारण सर्व ठिकाणी मस्त असं जे कोटिंग आहे ना अंड्याची ती आली पाहिजे. त्यानंतर आपल्याला यावरती ब्रेड क्रम्स सुद्धा लावायचे आहे. तर मस्त अशी कोटिंग जी आहे ना ती आपण यावरती लावून घेऊया आणि त्यानंतर इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहे. म्हणजे ब्रेडचा जो चुरा असतो ना तो जो ब्रेडची साईड निघते ना त्यालाच मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घ्या आणि तुमचा हा ब्रेड क्रम रेडी होईल. आणि हे बघा मस्त असं ब्रेड क्रम्सची कोटिंग जी आहे ना ती आपण यावरती लावून घेऊया आणि सर्व ठिकाणी हे बघा मी मस्त अशी ब्रेड क्रम्सची कोटिंग जी आहे ती लावून घेतलेली आहे. तर सर्वच आपल्याला अशाच प्रकारे रेडी करून घ्यायचे आहेत. तर सर्व रेडी केल्यानंतर आता आपण तेलमध्ये याला फ्राय करून घेऊया. तर चारी साईडने आपल्याला मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. आणि हे बघा दिसण्यामध्ये जेवढे सुंदर दिसत आहे ना खाण्यामध्ये एकदम जबरदस्त आणि क्रिस्पी असे आपले हे ब्रेड चिकन स्कीवर्स जे आहे ते रेडी होणार आहेत. तर आता गॅसची फ्लेम मी ठेवलेली आहे हाय आणि हाय फ्लेम वरतीच आपल्याला फ्राय करायचं आहे. पलटून घेऊया. सर्व ठिकाणी हे बघा मस्त असं सोनेरी रंग यायला पाहिजे म्हणजे क्रिस्पी सुद्धा होतील आणि मस्त असे फ्राय सुद्धा हे होतील. हे बघा एकदम जबरदस्त. तर हे चारही साईडने मी अशाच प्रकारे फ्राय करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया आणि ही सुंदर सुंदर आपली जबरदस्त अशी रेसिपी ब्रेड पासून तयार केलेली किड्सच्या टिफिन बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता किंवा नाश्त्यामध्ये रेडी करू शकता आणि तुम्हाला हा स्नॅक्सचा
प्रकार कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. गरमागरम तुम्ही सर्व करा. जो आपण मायोनीजची चटणी रेडी केलेली होती ती चटणी यावरती टाका आणि रेसिपी कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा ही क्रिस्पी ब्रेड चिकन स्कीवरची रेसिपी. एकदम जबरदस्त.